नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 सप्टेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुमचा फायदा होईल कारण कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मक दृष्ट्या प्रतिसाद देतील. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, कोणी कोडी सोडवतील आणि अन्य काही जण कथा, कविता लेखन करतील किंवा भविष्यातील योजनांचे बेत आखतील. तुमचे शेजारी आज तुमच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतूट असतील. संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान, समाधान, आराम मिळवून देतील. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे, अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. वृषभ राशी, आज तुमचे सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिकही आज व्यवसायात नफा कमवू शकतो. नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबविले पाहिजे, अथवा गरजेच्या वेळी तुमच्याजवळ पैशाची कमतरता होऊ शकते. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल. मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. हा एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे, जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल. मिथुन राशी, आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लागू शकता. तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या कामावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. जे रागात असतात त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. आज रात्री जीवनसाथीसोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्यांना दुर्लक्ष केल्यासारखे वाटेल. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. कर्क राशी, आज तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते. तुम्हाला आज चांगले बजेट प्लॅन करण्याची गरज आहे, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे. तुम्ही ज्या गोष्टी करत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल, पण नंतर तुम्हाला जाणवेल की जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तूंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. सिंह राशी, आजच्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती कटू संबंध संपविण्याचा प्रयत्न करेल. अर्थात त्याला आपण प्रतिसाद कसा देता त्यावर अवलंबून आहे.
भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. आरोग्य चांगले राहील. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायक ठरेल. कन्या राशी, तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्या. विश्वास, आशा, सद्भावना, निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल. निष्काळजीपणे काही तोटा निश्चितपणे होईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. तूळ राशी, गेल्या काही दिवसापासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल, परंतु तुम्ही असे करण्यात सक्षम होऊ शकणार नाही. एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मनशांती गमावून बसाल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. वृश्चिक राशी, आजचा दिवस उत्तम कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्ही एकमेकांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल. तुमच्या आरोग्याच्या सुधारण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. समूह कार्यातच सहभागी झालात तर नवीन मित्र भेटतील. धनु राशी, तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाऱ्यांकडून टीका होईल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणतेही कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षावर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती येईल. मकर राशी, तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असं वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.
कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे, अशा लोकांशी व्यवस्थित वागा. कुंभ राशी, कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. तंदुरुस्ती आणि वजन घटवण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. जीवनसाथीसोबत पैशाने जोडलेल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वतोपरी प्रयत्न करतील. मीन राशी, कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांच्या वेळीच मिळालेल्या पाठिंब्यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील, जे तुमचा मूड आनंदी राखतील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.